नमस्कार. जनजागरण संघ ह्यांचं एक पत्रक माझ्या हाताला लागलं आहे. तर मग त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक वेळेला मोठ्या मोठ्या विश्व हिंदू परिषद, RSSच्या, BJPच्या नेत्यांचं नाव घेऊन त्यांची मुलीने मुसलमानाबरोबर लग्न केलं आहे आणि आपल्याला ही लोक शिकवतात की हिंदू मुसलमान म्हणून वाद वाढवत आहेत. स्वतःच्या मुली मात्र ह्यांच्या मुसलमानाशी लग्न करतात. तर त्यातली 90% सगळे खोट्या बातम्या असतात, फक्त अफवा असते. आणि कोणीही उगाचच उडवतात की ह्या लोकांचं नाव बदनाम करण्यासाठी. तर त्याचं खंडन त्यांनी दिलेलं आहे. ते एक एक सांगते. एक सगळ्यात पहिलं असतं बहुतेक की अशोक सिंघलच्या मुलीने मुख्तार अब्बास नक्वी नावाच्या मुसलमानाशी लग्न केलेलं आहे. तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे, अशोक सिंघलचं लग्नच झालं नव्हतं. ते ब्रह्मचारी होते, त्यांना कुठलंही मूलबाळ नव्हतं. त्यामुळे त्यांच्या मुलीचं मुसलमानशी लग्न होण्याचा प्रश्नच येत नाही. पण मुख्तार अब्बास नक्वीची बायको सीमा ही मात्र हिंदू होती आणि आता मुसलमान मुलाची, म्हणजे तिने मुसलमानाशी लग्न केलं आहे आणि तिची आईसुद्धा मुसलमान होते. दुसरं असतं की मुरली मनोहर जोशी यांची ह्यांच्या मुलीने नवाज हुसेन याच्याशी लग्न केलं आहे. तर ह्याच्याबद्दल त्यांनी खंडन दिलेलं आहे. मुरली मनोहर जोशीची मुलीचं लग्न इलाहाबादमध्ये जगदीश स्वरूपच्या घराण्यात झालेलं आहे, ज्याने ECCमध्ये 1985 बॅचमध्ये ज्याचं नाव होतं अनंत स्वरूप. आणि आता सध्या तो स्वित्झर्लंडमध्ये जिनेवामध्ये राहतो. त्याचा मोठा भाऊ विकास स्वरूप विदेश सेवामध्ये मोठा अधिकारी आहे. एक गोष्ट आहे, नवाज हुसेन याची बायको रेणू, ती प्रसिद्ध टीचर आहे आणि तिने अजूनही इस्लाम कबूल केला नाही आणि त्यांच्या घरी हिंदू त्योहार होतात. तिसरं असतं मोदीजींची भाची, तिचं लग्न मुसलमानाशी झालेलं आहे. तर त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे, नरेंद्र मोदीच्या भाचीचं लग्न हे हिंदूबरोबरच झालेलं आहे, जो RSSमध्ये आहे. मोदीजींना फक्त 2 भतीजी आहेत, भाच्या आहेत आणि दोघांच्याही हिंदूच नवरे आहेत. चौथं असतं लालकृष्ण अडवाणीची मुलीने दुसरं लग्न मुसलमानाशी केलं. तर त्याचं उत्तर आहे, लालकृष्ण अडवाणीची मुलगी प्रतिभा, तिने अजूनही लग्नच केलं नाही. त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलीने दुसरं लग्न प्रेमविवाह केलं मुसलमानाबरोबर, परंतु 7 महिन्यामध्ये त्याच्या वाईट सवयीने तिने घटस्फोट घेऊन परत आली. सुब्रमण्यम स्वामीच्या मुलीने सुहासिनीने मुसलमानाशी लग्न केलं. 5वा त्यांचा प्रश्न हे असतो. हे खरं आहे. सुब्रमण्यम स्वामीच्या मुलीने, जी लंडनमध्ये शिकवत होती, तेव्हा लंडनमधील विदेश सचिव जे शिया मुसलमान हैदर आहेत, त्यांच्या मुलाबरोबर नदीम हैदरबरोबर त्यांचं प्रेमविवाह झाला. परंतु सुहासिनीने अजूनही इस्लाम कबूल केलेला नाही. आज पण ती हिंदू धर्म पाळते. बहुतेक तिनेच नवऱ्यालाच हिंदू बनवलेलं आहे, कारण त्यांचं लग्न सिव्हिल मॅरेज वेस्टर्न US झालं आणि पुन्हा भारतामध्ये रजिस्टर केलं. त्यांचं लग्न इस्लामिक रीतीने झालेलं नाही. त्यांना एक मुलगा आहे, त्या मुलाचं नाव प्रतीक ठेवलेलं आहे आणि त्या मुलाचा धर्म अजूनही हिंदू दाखवला जात आहे, त्याचा खतना केलेला नाही. आणि 6वं अफवा असते, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नातीने मुस्लिम मुलाबरोबर लग्न केलेलं आहे. तर बाळासाहेब ठाकरे
यांच्या नातीचं गुजराती लोहाना परिवारात लग्न झालेलं आहे. सामनाचे संपादक प्रेम शुक्ल ह्यांनी कितीतरी वेळा ह्या गोष्टीचं विवरण अनेक वृत्तमानपत्रातून दिलेलं आहे, तरीसुद्धा ही अफवा उडवून बाळासाहेबांचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रवीण तोगडियाच्या बहिणीने शादी केली, असं पण मुसलमानाशी लग्न केलं असंही सांगितलं जातं. तर अशा पद्धतीने आणि तर प्रवीण तोगाडियाच्या बहिणीच्या बाबतीत अजून लग्नच नाही झालेलं आहे असं हे आहे. मग मुसलमानाबरोबर नाही, कोणाच बरोबर तिने लग्नच केलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने खूप अफवा पसरवल्या जातात. मोठमोठ्या मोठमोठ्या हिंदू एकदम कट्टर हिंदू वगैरे म्हणतो ना आपण, विश्व हिंदू परिषदेचं, बजरंग दलचं, RSSचं, BJPचे अशांना बाळासाहेबांना अशा लोकांची नावं बदनाम केली जातात. आणि पुन्हा त्याच्या पुढे लिहिलं जातं की ह्यांची मुलं मात्र मुसलमानाशी लग्न करतात आणि ही लोकं हिंदू मुसलमान वाद पसरवतात. तर ह्याच्याबद्दल त्यांनी हे मेसेज करून सगळ्यांना पाठवलेला आहे. मी तुम्हाला तो सांगते, कारण कुठलाही मेसेज आपल्याला वाचल्या अरे हो असं. आणि लग्न करणं हे ज्याचा त्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आता शत्रुघ्न सिन्हाच्या मुलीने आईवडिलांच्या विरुद्ध जाऊन मुसलमानाशी लग्न केलं. आता त्याच्याबद्दल पण शत्रुघ्न सिन्हाला दोष देऊ शकतो का? नाही देऊ शकत. पण ह्या नसलेल्या अफवा उडवून ही लोकं अशा पद्धतीने आपल्या मुलींना वेगवेगळ्या पद्धतीने सांगायला सांगतात की अरे मोठ्या मोठ्या लीडर्सच्या मुलीसुद्धा आम्ही आमच्या मुसलमानामध्ये आलेल्या आहेत, तुम्ही कोण आहेत? आणि त्यांच्या मुसलमान मुली काही हिंदूमध्ये लग्न होऊन आलेले आहेत, पण त्या गोष्टी मात्र ती लोकं सांगत नाहीत. आणि जमलंच तर मारायचाही प्रयत्न करतात. त्यामुळे कुठलीही बातमी असताना आपण त्याचं खरं खोटं समजून स्रोत काय आहे आणि त्याची खरं सत्यता काय आहे. ज्यांचं लग्नच झालं नाही त्यांना मुलगी झाली म्हणून सांगतात, ज्यांच्या मुलीची लग्नच झाली नाही, म्हणजे लालकृष्ण अडवाणीच्या मुलीचं लग्नच झालं नाही तर त्यांनी मुसलमानाशी केलं म्हणून बोंबाबोंब करतात आणि अशा पद्धतीने अफवा पसरवल्या जातात. तर जरा अफवा आणि खरी बातमी ह्याच्याकडे समजून घ्यायचा दृष्टिकोन चांगला ठेवा. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल खूप आभारी आहे.